कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, शिवा, ये सब गलत हो रहा है और तू चुप है। शिवा, मेहंदी सुरू झाली का? शिवा, तू काहीच करणार नाहीयेस का? अशीच गप्प राहणार आहे? अगदी आशूचं लग्न ठरलं तरी? वा, हार मानलीस का? ना शिवा हरणार ना शिवाचं प्रेम। मला भरोसा आहे माझ्या प्रेमावर। अगं शिवा, काल परवापर्यंत सगळं ठीक होतं, लग्नाची तारीख ठरत होती, तयारी पण सुरू होणार होती, पण आता तर लग्नाचे फंक्शन सुरू झाले। मेहंदी काय, हळद काय, संगीत काय, आणि आता तर काही होणार नाहीये, एवढं पॅनिक नका हो तुम्ही। शिवा, तू काही करणार नसशील ना तर तसं सांग, आम्ही करू। काय करू सांग? राडा करायचा आहे, फोडाफोडी करायची आहे? बोल तू, बोल तू, सांग आम्हाला काय करायचंय ते। मी सांगते तेवढंच करायचं। अगं मग बोल ना, काय करू? एवढंच करायचंय। सविता का नाही आली ग? येते ना। हा, ती आल्यावर मला सांगा आली की? हो हो हो, छान काढून घे, चांगली करते मेहंदी। नक्की नक्की। नेहा, काय म्हणताय? कसं वाटतंय? तुला हवं तसं करून घे त्यांच्याकडनं। पोरीनो, छान काढा ग। हा? बरं ऐक, हे बघ, आशुतोष देसाईंचं सुहास, लग्न। सुहास, कीर्ती कुठे आहे? कोण कीर्ती? हो हो, कीर्ती ही नाही, ही नेहा आहे। मग कीर्ती, हा कीर्ती ऐक ना, तू कीर्ती नाही आहेस मग कोण? ओ सॉरी, ते काय नाही, एवढी सगळी गडबड चालली ना आणि खूप गोष्टी आहेत। काय झालं काय? पण कीर्तीची वाट बघते मी कधी कीर्ती असेल इथेच, मी बघतो कुठेतरी। आई, तू गप्पा काय मारत उभा राहिलास? आई, ते नेहासाठी काय? खूप गोड दिसते। ओ आलोस तू थांबला कशाला? बघतेस ना किती खुश आहे? आशू आणि नेहाचं लग्न होतं ना, सगळं आनंदाने करतोय। बरं, ते नेहासाठी आणलंय मी, दे दे देतील। ते घे, खाऊन घे। चला खा आता। संपदा कुठे गेली ग? संपदा, उर्मिला, तुझी पण वाट बघत होते मी। लक्ष्मण भाऊजी आणि हे कुठे आहेत? दिसलेच नाही मगासपासून। अगं, ते म्हणाले बायकांचा सगळा कार्यक्रम आहे, आम्ही काय करू म्हणून बाहेर उभे आहेत। नाही नाही, तू आधी त्याला घेऊन ये इथे। जा जा, लवकर ये, आणि तू पण परत ये लवकर। छान काढले। संपदा, ए संपदा, आशू कुठे? मी आशूला बोलवून येते। आशू कधीचा आवडतोय? चल ये, चल लवकर ये। हो हो, मी बसतो। कुठे? इथे? इथे नाही बसायचे, तिथे बसायचे। तुझी मेहंदी आहे, तिची, दोघांची मेहंदी आहे रे। तिची मेहंदी आणि ते बघ तिच्या बसल्यात ना शेजारी त्यांचं। एक मिनिट, काय? आता आयुष्यात तिच्या सोबत घालवायचंय तुला, तसं लांब बसून चालणार नाहीये, तिच्या बाजूला बसायचंय कायम। आता चल। एक मिनिट, एक मिनिट। खूप छान दिसतेस बाळा। झालं? चला आता नवरदेव, चला 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 चला। भाई, एकदम कडक मेहंदी काढा। शिवा यार, काय यार, असं तोंड वगैरे पाडायचं नाही। आपल्या आशूचं लग्न आहे भाई। शिवा, पण हे सगळं तू का करतेस? मला भारी वाटतंय ना, म्हणून करते, आणि तितकंच महत्वाचं। खूप सुंदर दिसतोय जोडा, अगदी लक्ष्मी नारायणासारखा, हो नाही? अगं ही बघ आली संपदा। एक मिनिट संपदा, काय ग सगळं शांत शांत? अगं गाणी लावूया, नाचूया, चल। नाही नको। काय ग संपदा, काय झालं? काय नाही, तुम्ही करा कंटिन्यू। शुभकार्य आहे ना घरात, का चेहरा पाडून बसलीयस? आता इथून पुढे आपण नवीन सून घरात येणार आहे, त्याचा आनंद साजरा करणार। कुणी वातावरण खराब करायचं नाही। आई शांत हो, आता
आता वातावरण खराब कोणीही करणार नाहीये. आमच्या भावाचं लग्न आहे, संपदाच्या डंबोचं लग्न आहे. काय संपदा? मीच गाणी लावते, थांब. ए उर्मिला, तू आशूच्या हातावर मेहंदी काढ की. आई 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 माझ्या हातावर कशाला मेहंदी? अरे अशी पद्धत असते हल्ली. काढ ना, जाग जा काढ. अरे सापडलं गाणं. चला संपदा. अरे यार तुम्ही असे काय सगळे तोंड पाडून नका ना बसू यार. तुम्ही छान हसा बरं. ए सायलेन्सर, तू स्माइल कर. शिवा कर बोलते ना. काय कुठे लक्ष आहे? काढ बरं छान मेहंदी आणि छान चक्कूला लिया. शिवा काय करतेस? मेहंदी काढतेय. आशूच्या लग्नाची मेहंदी. ते हसू नको. हसायला नाही येणार तर काय. अगं ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, ज्याच्याशी तुझं लग्न झालं होतं, तो दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय आणि तू काय करतेस तरी ते मेहंदी लावतेस. दिव्या शांत बस. मी शांत बसून काही परिस्थिती बदलणार आहे का? परिस्थिती बदलणार, कारण माझा भरोसा अजून कमी झालेला नाही. नाव लिहायचं राहिलं. स्टेपनी तू छान अक्षरात नाव लिही. चक्कूला ली. आता खरं काय आहे ते शोधून काढायचंच. ताई बास, अगं बास झालं. आपण खूपच नाचलो ना. का काय झालं? अगं मला नाचायचंय. मी खूप एक्साइटेड आहे, त्याच्यामुळे मी नाचणार आहे. पण मी कंटाळले ना आता. संपदा, म्हणजे काकू मला ना एक भारी आयडिया सुचली आहे. आपण एक गेम खेळूयात का? आत्ता कसं? आत्ता माझी नेहमीची संपदा परत आली. हो. आता मला बरं वाटतं. नाही काय नाही, आता तिला सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, कारण या घरात तिची नेहा वहिनी येणार आहे आता. करेल. बरं सांग, काय काय गेम खेळायचा? ते आपण. एक मिनिट ताई, एवढी एक्साइटेड आहेस आणि बाबा भाऊ यांना विसरलीस का? अरे हा, बोलवा तर. आले ते बघ. वेळेत आलेत. भाऊ या बसा ना इथे. एकदम वेळेत आला का? मी ऍक्च्युली त्यांना तेच सांगत होते की ह्या दोघांचं आता लग्न होणार आहे, तर आपण एक गेम खेळूयात ना. काय वाटतं? हा गेम वगैरे कशाला? म्हणजे अरे असं काय करतोयस डंबो? नेहा ये ना. अगं ये ना, खेळायचंय ना आपल्याला. या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.